गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा चॅप्टर नंबर 14ला आपल्याला सुरुवात करायची आहे, विच इज युअर बायोमॉलिक्युल्स. चॅप्टरचं वेटेज आहे 3 मार्काचं आणि विथ ऑप्शन त्याचं वेटेज आहे 4 मार्काचं. वेटेज थोडंसं कमी आहे आणि त्या वेटेजच्या कंपॅरेटिव्ह जर त्याची लेंथ कन्सिडर केली मित्रांनो तर लेंथ थोडी जास्त, मी चॅप्टर मोठं आहे आणि त्याचं वेटेज मात्र त्या कंपॅरेटिव्ह कमी असणार आहे. बघा बायोमॉलिक्युल्स काय असणार आहेत आणि कुठल्या कुठल्या बायोमॉलिक्युलचा स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. संपले बायोमॉलिक्युलची डेफिनेशन काय आहे, शक्य तुमच्या पुस्तकात दिलेली नसेल बहुतेक, म्हणून तुम्ही नोट डाऊन करून घ्या, रनिंग नोट्स काढत चला. द लाईफलेस मॉलिक्युल्स विच कंबाइन्स इन अ डेफिनाइट series, definite sequence and produce the life, such a type of lifeless molecules are called as biomolecules. बघा काय म्हटलं आहे, the lifeless molecules which combines in a definite sequence, definite series and produce the life are called as biomolecule. असे मॉलिक्यूल जे लाईफलेस आहेत, त्यांना स्वतःला लाईफ नाही आहे, दे आर नॉट लिव्हिंग, पण एका स्पेसिफिक सिक्वेन्सने जर ते कंबाईन झालं आहे तर ते लाईफ प्रोड्यूस करतात, लाईफ तयार करतात. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा लाईफलेस मॉलिक्युल्सला आपण बायोमॉलिक्युल्स असं म्हणणार. तर मित्रांनो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या बायोमॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे. जसं वन ऑफ द बायोमॉलिक्युल, व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल, दॅट वन इज युअर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड. बायोमॉलिक्युलचे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. तुमचे लिपिड्स आहेत म्हणजे ऑइल्स अँड फॅट्स आहेत, असे वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स आहेत. तर ह्या वेगळ्या बायोमॉलिक्युलचा स्टडी आपल्याला, विटॅमिन्स आहेत, तर वेगळ्या बायोमॉलिक्युलचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यातला फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल, दॅट वन इज युअर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय मित्रांनो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा तुम्ही हा शब्द ऐकला मित्रांनो, कार्बोहायड्रेट्स. Some of the scientists represent the carbohydrate or its formula as CxH2OY. Simply the formula suggests that. बघा फॉर्म्युलाचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमचं सहज लक्षात येईल. Simply the formula suggests that C means your carbon is surrounded by water molecules. बरोबर आहे, कार्बन इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. जसं आपण याच्या अगोदर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स चॅप्टर कंप्लीट केला आहे. सेंट्रल मेटल इज सराउंडेड बाय द लिगँड्स. तसं या ठिकाणी हा कार्बन जो आहे हा सेंट्रलला आहे आणि वॉटर मॉलिक्यूल त्याला सराउंड करतो आहे, असं हा फॉर्म्युला या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. म्हणून ह्या फॉर्म्युलानुसार जर विचार केला तर ह्या फॉर्म्युल्यानुसार हे नॉमेनक्लेचर त्या सायंटिस्टने दिलं आहे. कशामुळे तर carbon atom surrounded by water, that's why these carbohydrates are also called as hydrates of carbon. Hydrates means water of carbon. कार्बनला सराउंडिंगला वॉटर आहे म्हणून हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणून त्याला नाव पडलं आहे कार्बोहायड्रेट. परंतु मित्रांनो जर तुम्ही ह्या CxH2OYचा विचार केला, एव्हरी कार्बोहायड्रेट डज नॉट फिट्स इन दॅट फॉर्म्युला. प्रत्येक कार्बोहायड्रेट जो आहे तो फॉर्म्युल्यामध्ये फिट होत नाही. काही कंपाऊंड्स त्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होतात पण ते कार्बोहायड्रेट्स नाहीत. अँड ॲक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट, कार्बन इज नॉट सराउंडेड बाय वॉटर. असा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल पण कार्बन नॉट सराउंडेड बाय वॉटर म्हणजे ते हायड्रेट्स ऑफ कार्बन नाहीच आहेत. बरोबर आहे. जसं तुम्हाला म्हटलं मी, इफ यू कन्सिडर द कंपाऊंड युअर ग्लुकोज, ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भरपूर सारे कंपाऊंड आहेत. ग्लुकोज हॅविंग द फॉर्म्युला C6H12O6. माझ्यासोबत लिहा, रनिंग नोट्स काढा. बघा हा CCH12O6 जो आहे त्याला ह्या याच्यात जर मी कन्वर्ट केलं तर असं लिहू शकतो. बघा किती कार्बन आहेत रे, 6 कार्बन आहेत. बघा 6 कार्बन आणि हे वॉटर मॉलिक्यूल जर आपण रिप्रेझेंट केलं तर ते सुद्धा या ठिकाणी 6 वॉटर मॉलिक्यूल. झाला का तो फॉर्म्युला. बघा आता याच्यामध्ये H2 6 टाइम म्हणजे 12 हायड्रोजन, हे 12 हायड्रोजन आलं आहे. ऑक्सिजन 6 टाइम, हे ऑक्सिजन 6 टाइम. त्या फॉर्म्युल्यात तो बसला.
कार्बोहायड्रेट आहे त्या फॉर्म्युल्यात बसला. असे काही कंपाऊंड्स आहेत जे ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसतात, म्हणून त्याला म्हटलं जातं हायड्रेट्स ऑफ कार्बन. पण असं नाही ॲक्च्युली. कार्बन इज नॉट सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. ग्लुकोजचा जर विचार केला तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर फार वेगळं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये कार्बन आणि त्याला सराउंडेड बाय वॉटर असं नाही आहे मित्रांनो. किंवा तुम्ही सुक्रोजचा विचार केला तर सुक्रोजचा फॉर्म्युला, केन शुगरचा फॉर्म्युला C12H22O11. भरपूर वेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला गेला आहे. आपण जर त्याला CXH2OY याच्यात फिट करण्याचा प्रयत्न केला तर तो सहज फिट होतो बघा. कार्बन 12 आहेत आणि वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते 11 आहेत. 11 दूनी 22 हायड्रोजन झाले बरोबर. हे 22 हायड्रोजन, 11 ऑक्सिजन त्या फॉर्म्युल्यात तो फिट झाला. अगेन इट इज अ कार्बोहायड्रेट. बट देर आर सम कंपाऊंड विच डज नॉट फिट इन दिस फॉर्म्युला बट आर कार्बोहायड्रेट. काही कंपाऊंड असं आहेत ते ह्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होत नाहीत पण ते कार्बोहायड्रेट आहेत. जसं तुमचा रॅमनोज आहे. रॅमनोज इज अ कंपाऊंड विच हॅविंग द फॉर्म्युला C6H10O6. C6H12O5. C6H12O5. दिस इज युअर रॅमनोज. याला जर म्हटलं तुम्ही C6 पण H2O किती तयार होत आहेत रे बघा. 5 ऑक्सिजन आहेत, 5च H2O तयार होतील आणि 5 H2O तयार झाले तर 10 हायड्रोजन लागतील. तर बसत नाही. इट डज नॉट फिट इन दॅट फॉर्म्युला बट इट इज अ कार्बोहायड्रेट. हा या फॉर्म्युल्यामध्ये फिट होत नाही आहे पण तो काय, तो कार्बोहायड्रेट आहे. बरोबर आहे. सिमिलरली सम कंपाऊंड विच फिट्स इन दिस फॉर्म्युला बट नॉट द कार्बोहायड्रेट. काही कंपाऊंड असे ते या फॉर्म्युल्यामध्ये फिट होतात पण कार्बोहायड्रेट नाही आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर व्हेरी वेल नोन एक्झाम्पल, तुम्ही भरपूर वेळेस बघितलं आहे मित्रांनो, 5वी 6वी पासून शिकले आहेत. विनेगर, ॲसिटिक ॲसिड. 10वीला तुम्हाला याचा फॉर्म्युला पण दिला आहे. ॲसिटिक ॲसिड इज रिप्रेझेंटेड ॲज CH3COOH. यालाच कसं लिहिणार रे तुम्ही? किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत बघा. C2. हायड्रोजन किती आहेत रे? हायड्रोजन 4 आहेत, ऑक्सिजन 2 आहेत. म्हणजे त्याला तुम्ही H2O2 टाइम्स करू शकता. झाले का 4 हायड्रोजन? बघा 4 हायड्रोजन झाले. 3 आणि 1 4 हायड्रोजन. ऑक्सिजन 2 आहेत. बसला तो त्या फॉर्म्युल्यामध्ये. पण ॲसिटिक ॲसिड कार्बोहायड्रेट आहे का? नो, इट इज नॉट अ कार्बोहायड्रेट. सिमिलरली इफ यू कन्सिडर formaldehyde, it is aldehyde compound but does not carbohydrate. हा अल्डिहाइड आहे, कार्बोहायड्रेट नाही आहे. तो त्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होतो आहे. अल्डिहाइडचं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. HC≡OH. याला कसं लिहिणार आहे? किती कार्बन आहेत? एकच कार्बन आहे. वॉटर मॉलिक्यूल किती तयार होईल? एकच वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. एक कार्बन, एक वॉटर मॉलिक्यूल झाला का H2O. बघा H2O. तर हे दोघं कंपाऊंड त्या फॉर्म्युल्यात फिट होतात पण हे दोघं दीज आर नॉट द कार्बोहायड्रेट. हे तिघं कार्बोहायड्रेट आहेत पण हा त्यातला फिट होत नाही. म्हणजेच एव्हरी कार्बोहायड्रेट कॅनॉट बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला. एव्हरी कार्बोहायड्रेट कॅनॉट बी नेम्ड ॲज अ हायड्रेट ऑफ कार्बन. म्हणून प्रत्येकला आपण हायड्रेट ऑफ कार्बन म्हणू शकत नाही. मग व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन फॉर युअर कार्बोहायड्रेट्स? कार्बोहायड्रेटची एक्झॅक्ट डेफिनेशन काय असणार आहे मित्रांनो? द एक्झॅक्ट डेफिनेशन फॉर कार्बोहायड्रेट इज दॅट दीज आर दी पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. बघा काय म्हटलं मी, कार्बोहायड्रेट्स लिहून घ्या डेफिनेशन सोबतच माझ्या. कार्बोहायड्रेट्स आर दी पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. असे अल्डिहाइड, असे कीटोन ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे. किती वेळेस? नंबर ऑफ टाइम्स. दीज आर द पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. दीज आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा पण एक शब्द महत्त्वाचा आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह काय असतं? आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलं. असिमेट्रिक कार्बन असला पाहिजे, कायरल कार्बन असला पाहिजे तर तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मग कसं डिफाईन करणार? परत एकदा डेफिनेशन व्यवस्थित आहे का? डेफिनेशन पूर्ण झालेलं नाही अजून. दीज आर द ऑप्टिकली ॲक्टिव्ह हा शब्द ॲड करायचा आहे. लिहासोबतच दीज आर दी ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड कीटोन पण आहेत. ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स यांना तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणणार. और द कंपाऊंड्स विच ऑन हायड्रॉलिसिस किंवा असे कंपाऊंड्स
ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यावर गिव्ज दीज अ कंपाऊंड, तुम्हाला असे कंपाऊंड मिळतील. असे म्हणजे कसे? पॉलीहायड्रोक्झॅल्डेहाइड और पॉलीहायड्रोक्सी कीटोन. ह्या पार्ट्सच्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. आजचा जो पार्ट असेल त्याच्यात तुम्हाला डेफिनेशन पण दिलेली आहे मित्रांनो. परत एकदा कंप्लिटली डेफिनेशन तुम्हाला सांगतो आहे. द ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रोक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रोक्सी कीटोन्स or the compounds which on hydrolysis gives these compounds are called as the carbohydrate. म्हणजे थोडक्यात कार्बोहायड्रेट काय रे? तर पॉलीहायड्रोक्झॅल्डेहाइड किंवा पॉलीहायड्रोक्सी कीटोन्स आहेत जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत, किंवा असे कोणतेही कंपाऊंड ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यावर तुम्हाला पॉलीहायड्रोक्झॅल्डेहाइड किंवा पॉलीहायड्रोक्सी कीटोन्स मिळतील. बरोबर आहे. आता कार्बोहायड्रेटचं वैशिष्ट्य मित्रांनो, कार्बोहायड्रेट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. खूप महत्त्वाचं एक सेंटेन्स तुम्हाला सांगणार आहे मी. एव्हरी कार्बोहायड्रेट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, CHO. Every carbohydrate contains carbon, hydrogen, and oxygen, but every compound containing carbon, hydrogen, and oxygen is not the carbohydrate. काय म्हटलं मी बघा? Every carbohydrate contains carbon, hydrogen, and oxygen. प्रत्येक कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. But every compound which contains carbon, hydrogen, and oxygen is not a carbohydrate. इथं दिसतं तुम्हाला, याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन, पण तो कार्बोहायड्रेट नाही आहे. पण प्रत्येक कार्बोहायड्रेट आहे, तिघं कार्बोहायड्रेट, ज्यामध्ये तुम्हाला कार्बन दिसेल, हायड्रोजन दिसेल, ऑक्सिजन दिसेल. म्हणून काय सांगितलं सेंटेन्स मी? लिहा ते व्यवस्थित. एव्हरी कार्बोहायड्रेट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, बट एव्हरी कंपाऊंड कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज नॉट द कार्बोहायड्रेट. लक्षात आलं? बघा, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, डेफिनेशन महत्त्वाची आहे, आणि एक सेंटेन्स तुम्हाला सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे. ह्या इररेग्युलरिटीज जे तुमच्या समोर दिल्या आहेत हे पण लक्षात ठेवा व्यवस्थित. तर बघा, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आपण बघितली मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. जस्ट नाव हिअर कन्सिडर द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. बघा, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण बघतोय, खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन मोस्टली विचारला जातो मित्रांनो. बऱ्याचदा क्वेश्चन विचारला गेला आहे. एकतर लॉंग क्वेश्चन असतो किंवा अगदी शॉर्ट 1 मार्काचा क्वेश्चनसुद्धा त्याच्यावर मधल्या कुठल्या तरी पार्टवर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देअरफॉर नाव कन्सिडर हिअर द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट इज अ फर्स्ट बायोमॉलिक्यूल ज्याचा स्टडी आपण करतो आहे. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. हाऊ कार्बोहायड्रेट्स आर कॅटेगराइज और क्लासिफाईड इन टू डिफरंट कॅटेगरीज. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही कार्बोहायड्रेटला कशा पद्धतीने कॅटेगराइज करणार, कशा पद्धतीने क्लासिफाय करणार. जस्ट नाव कन्सिडर हिअर द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. मोस्टली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू 2 कॅटेगरीज. पुस्तकात थोडंसं क्लासिफिकेशन अगदी सिम्पल दिलं आहे, मी थोडं कॉम्प्लिकेटेड करतो आहे त्याला, पण तुम्हाला ते लक्षात येईल, सहज समजेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पार्ट जो आहे तो सहज समजला पाहिजे. हिअर कार्बोहायड्रेट्स आर कॅटेगराइज इनटू 2 कॅटेगरीज, 2 इम्पॉर्टंट कॅटेगरीज. म्हणजे पुस्तकात फार वेगळं अशातल्या प्रकारे हाच पार्ट आहे, पण त्यांनी अगदी सिम्पल याच्यात तुम्हाला देऊन टाकलं आहे, पण एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. फर्स्ट वन इज, बघा 2 वेगळ्या टाईप्समध्ये आपण त्याला क्लासिफाय करणार. त्यातला पहिला टाईप आहे सिम्पल कार्बोहायड्रेट्स. फर्स्ट वन इज सिम्पल कार्बोहायड्रेट्स. बघा, हे जे सिम्पल कार्बोहायड्रेट्स आहेत, these simple carbohydrates are also known as monosaccharides. या सिंपल कार्बोहायड्रेट्सला म्हणतो आपण मोनोसॅकराइड्स. आणि दुसरे जे आहेत मित्रांनो, दुसरा जो पार्ट आहे याच्यातला, दॅट आर युअर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. एक जर सिंपल असेल तर डेफिनेटली दुसरा कॉम्प्लेक्स असणार आहे. देअरफॉर द सेकंड पार्ट इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स.
बघा कॉम्प्लेक्स असा पार्ट तुमच्या पुस्तकात दिलेला नाही आहे. तुमच्या पुस्तकात फक्त सिम्पल कार्बोहायड्रेट म्हटलं आहे आणि कॉम्प्लेक्सचे जे 2 पार्ट आहेत ते डायरेक्ट देऊन टाकलेले आहेत. पण तुम्हाला ते डिटेल समजलं पाहिजे म्हणून आपण अगदी सेपरेटली दोघं पार्टचा ठिकाणी स्टडी करणार. एक सिम्पल कार्बोहायड्रेट, दुसरा एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. मग दोघांमध्ये काय फरक असणार आहे? इफ यू कन्सिडर दी सिम्पल कार्बोहायड्रेट, लक्ष द्या व्यवस्थित, दीज सिम्पल कार्बोहायड्रेट्स आर दी मोनोसॅकराइड्स. या सिम्पल कार्बोहायड्रेटलाच काय म्हटलं आपण? मोनोसॅकराइड. अँड जनरल IUPAC नेम फॉर दिस कंपाऊंड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लायकोज. हे खूप महत्त्वाचं नॉमेनक्लेचर मित्रांनो. सिम्पल कार्बोहायड्रेट जे आहेत, मोनोसॅकराइड जे आहेत, त्यांचा IUPAC नेम जे आहे ते ग्लायकोज असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. बघा आता मोनोसॅकराइड असं का म्हटलं? त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला आहे. एक सिंगल, मोनो म्हणजे सिंगल तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या मोनोसॅकराइडचं समजा सपोज दॅट दिस वन इज मोनोसॅकराइड. ह्या मोनोसॅकराइडचं जर मी हायड्रॉलिसिस केलं, याचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर इट डज नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस. दिस इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी हियर. दिस मोनोसॅकराइड डज नॉट undergo हायड्रॉलिसिस. खूप इम्पॉर्टंट स्टडी आपण करतोय मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन ज्याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल. दिज आर दी कार्बोहायड्रेट विच डज नॉट अंडरगो याचं हायड्रॉलिसिस करू शकत नाही. त्याला आपण वेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड करू शकत नाही म्हणून त्याला मोनो असं म्हटलं आहे. सिंगल मोनोसॅकराइड डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. दॅरफॉर ते हायड्रॉलिसिस त्यांचं होत नाही. दॅरफॉर these are called as basic unit of carbohydrates. काही वेळेस तुम्हाला 2 मार्काला किंवा 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो, व्हाय मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट. मग काय सांगणार आहे? व्हाय मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड एज बेसिक युनिट? बिकॉज दॅट डज नॉट अंडरगो द हायड्रॉलिसिस. त्यांचं हायड्रॉलिसिस होत नाही म्हणून त्यांना म्हणणार आपण बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. गॉट इट? व्हेरी सिम्पल. सिमिलरली दीज आर दी शुगर्स. हे जे हे शुगर्स आहेत, दीज आर क्रिस्टलाइन इन नेचर. हे क्रिस्टलाइन नेचरचे असतात मित्रांनो. दीज आर सोल्युबल इन वॉटर. दीज आर स्वीट इन टेस्ट. ही जे प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला मोनोसॅकराइड जे आहेत हे दाखवतात मित्रांनो. आय थिंक पुस्तकात इन डिटेल दिलेलं नाही आहे. बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट शुगर्स आहेत, क्रिस्टलाइन आहेत, सोल्युबल आहेत, स्वीट इन टेस्ट. सहज तुम्हाला ते समजत असेल. आता सहज त्याचा अर्थ तुम्हाला समजणार. खूप सिम्पल वर्ड्स आहेत. तर झालं तुमचं सिम्पल कार्बोहायड्रेट्स किंवा मोनोसॅकराइड. त्याचं वैशिष्ट्य काय? त्याला आपण सिम्पल का म्हटलं, मोनोसॅकराइड का म्हटलं? बिकॉज दे डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. हे फार महत्त्वाचं आहे. कॉम्प्लेक्स कोणाला म्हणणार रे? these are the carbohydrates which undergo hydrolysis. can be, इथं म्हणू शकतो बघा मी, can be hydrolyzed. हा चार्ट व्यवस्थित बघा. तुम्हाला बाकीचं बघायची गरज नाही, पुस्तक बघायची गरज नाही, नोट्स बघायची गरज नाही आहे. हे असे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं आपण हायड्रॉलिसिस करू शकतो. आणि हायड्रॉलिसिस झालं म्हणजे एकापेक्षा जास्त पार्ट्स त्याचे तयार होतात. बरोबर आहे? बघा आता एक असा पार्ट बघितला आपण मोनोसॅकराइड ज्याचा हायड्रॉलिसिस होत नाही. दुसरा पार्ट दॅट वन इज युअर कॉम्प्लेक्स ज्याचा तुम्ही हायड्रॉलिसिस करणार. बरोबर आहे? मग आता हे जे मोनोसॅकराइड्स आहेत, या मोनोसॅकराइडचं परत आपण क्लासिफिकेशन करतो मित्रांनो. डिपेंडिंग ऑन दी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट. त्याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यावरून हे मोनोसॅकराइड्स वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय होतात. इन दॅट फर्स्ट वन इज युअर aldoses and second one is your ketoses. तुमचं त्याच्या नावावरून लक्षात आलं असेल. aldoses कोणाला म्हणणार? द मोनोसॅकराइड्स विच कंटेन द अल्डिहाइड ग्रुप. CHO ग्रुप, C डबल बॉन्ड OH ग्रुप. तुम्हाला माहिती आहे C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH असा जर फंक्शनल ग्रुप असेल तर तो अल्डिहाइड असतो. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असणारे aldoses.
Ketonic functional group जर असेल, these are the compounds which contains C double bond O functional group. Ketonic functional group, ketoses, aldoses, ketoses. Again, these aldoses and ketoses are categorized in different categories. परत ह्या अल्डोसेसचं आणि किटोसेसचं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन होतं. कशाच्या आधारावर? डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट. साईडला लिहितोय. परत अल्डोसेस अँड किटोसेस आर क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट. डिपेंडिंग ऑन number of carbon atoms present. Depending on number of carbon atoms present चा जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर these are categorized or classified. यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपण वेगवेगळ्या टाईप्समध्ये करतो. अल्डोसेसचं पण आणि किटोसेसचं पण. कुठले टाईप्स असतील मध्ये? इन दॅट हिअर अल्डोसेस आर कॅटेगराइज ॲज अल्डो ट्रायोज. इथं म्हटलं तुम्हाला मी ग्लायकोज ओज, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, देन अल्डो पेंटोज अँड अल्डो हेक्झोज. हे सर्व टाईप्स सहज तुम्हाला लक्षात येईल. नंबर ऑफ कार्बन ॲटम ट्रायोज 3 कार्बन. असे मोनोसॅकराइड ज्याच्यामध्ये अल्डेड ग्रुप आहे आणि 3 कार्बन आहेत. 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन. 6 कार्बनचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. 6 कार्बनचं एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल फॉर द कंपाऊंड विच इज युअर अल्डो हेक्झोज. दॅट वन इज युअर ग्लुकोज. सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल याचा डिटेल स्टडी आपल्याला करायचं आहे चॅप्टरमध्ये. अल्डो हेक्झोज म्हणजे हा ग्लुकोज मोनोसॅकराइड आहे, त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अल्डेड ग्रुप आहे आणि 6 कार्बन आहे, C6H12O6. सिमिलरली वी कन्सिडर हिअर दी ketoses. Again these are aldo, not aldo, it's a ketotriose, then ketotetrose. ह्याच पद्धतीने कीटोपेंटोज अँड कीटो हेक्झोज. आणि ह्या कीटो हेक्झोजचं एक्झाम्पल पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. कीटो हेक्झोज हॅविंग द एक्झाम्पल विच इज युअर फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारे कंपाऊंड आहेत. C6H12O6. अगेन C6H12O6, just there is a difference in the functional group. Here there is aldehyde functional group, here there is a ketone functional group. Therefore glucose and fructose are the functional isomers of each other. Okay, and this is the summarized classification for particularly for your monosaccharide, simple carbohydrate. Now consider the complex carbohydrate. आपण आता ह्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा विचार करूया मित्रांनो. अँड दिस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड, कॅटेगराइज. या कॉम्प्लेक्सचे पण 2 वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. मग कोणत्या 2 वेगळ्या टाईप्समध्ये कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन होणार? दीज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स are again categorized in 2 types. In that first one is your oligosaccharides. And here it is a polysaccharides. बघा कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी आपण म्हटलं मित्रांनो. व्हॉट आर द कॉम्प्लेक्स? दीज कॅन बी हायड्रोलाइज. यांचं हायड्रोलिसिस तुम्ही करू शकतात. मग हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला किती मॉलिक्युल्स मिळतात? 2, 4, 5, 6, 10, 100 नंबर ऑफ. त्याच्यावरून त्याला आपण क्लासिफाय करणार 2 टाईप्समध्ये, ऑलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. मग ऑलिगोसॅकराइड काय आहेत? दीज आर दी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. ऑलिगोसॅकराइड्स आर द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट which on hydrolysis gives very important 2 to 10 molecules, 2 to 10 molecules of monosaccharides. काय म्हटलंय बघा, ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय रे?
असे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, ज्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं, कारण की याचं हायड्रॉलिसिस होतं आहे, कॅन बी हायड्रॉलिसिस म्हटलं आहे आपण, यांचं हायड्रॉलिसिस जर केलं तर तुम्हाला 2 to 10 मॉलिक्यूल जे आहेत ते मिळतात. कोणाचे मोनोसॅकॅराइडचे. 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स आर ऑब्टेन. इथं जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर इथं तुम्हाला एकही मॉलिक्यूल मिळत नाही, हा हायड्रोलाइजच होत नाही आहे. पण इथं मात्र तुम्हाला ऑलिगोसॅकॅराइडमध्ये 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकॅराइड मिळतात. खूप सिंपल आहे, लक्षात आलं. बघा आता या ठिकाणी ऑलिगोसॅकॅराइड परत क्लासिफाय करणार आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये, वेगळ्या टाईप्समध्ये. कारण की तो आपल्याला किती मॉलिक्यूल देतोय, 2 to 10, एक्झॅक्ट किती मॉलिक्यूल देणार त्याच्यावरून पण आपण त्याला वेगवेगळ्या टाईप्समध्ये क्लासिफाय करणार. जसं त्यातला पहिला टाईप आहे तुमचा, व्हेरी सिम्पल, व्हेरी फास्ट. ऑलिगोसॅकॅराइडचा पहिला टाईप आहे डायसॅकॅराइड्स. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे मित्रांनो. ऑलिगोसॅकॅराइड इज कॅटेगराइज इंटू डिफरंट कॅटेगरीज. त्यातला पहिला टाईप आहे तुमचा डायसॅकॅराइड. डाय मीन्स 2, मीन्स these are the oligosaccharides which on hydrolysis gives 2 molecules of monosaccharide. असे ऑलिगोसॅकॅराइड ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यावर तुम्हाला किती मॉलिक्यूल मिळतील रे, फक्त 2 मॉलिक्यूल मिळतील. कोणाचे, मोनोसॅकॅराइडचे. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, याचं सहज जमणारं एक्झाम्पल आहे मित्रांनो, दॅट वन इज युअर सुक्रोज. मग या सुक्रोजचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर तुम्हाला एक ग्लुकोज मिळतो आणि दुसरा मिळतो तुम्हाला फ्रुक्टोज. हे आता बघितलं बघा आपण, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज हे मॉलिक्यूल मिळतात तुम्हाला केव्हा, जर तुम्ही सुक्रोजचं हायड्रॉलिसिस केलं. पण त्याचबरोबर जर तुम्ही माल्टोजचा विचार केला मित्रांनो, माल्टोज गेला आहे शब्द, 9वी 10वीला गेला असेल. माल्टोजचं जर हायड्रॉलिसिस केलं तर इट गिव्स 2 मॉलिक्युल्स, वन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज अँड द सेकंड मॉलिक्यूल इज अगेन ऑफ ग्लुकोज. 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल तुम्हाला माल्टोज देणार. जसं या ठिकाणी सुक्रोजपासून हे 2 मॉलिक्यूल तयार झाले, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, तसं माल्टोजपासून 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतील. आणि तिसरा आहे तुमचा लॅक्टोज. हा पण डायसॅकॅराइड आहे, लॅक्टोज. याला आपण मिल्क शुगर पण म्हणतो मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल, कदाचित 9वी 10वीला गेलं असेल तुम्हाला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिल्क शुगर. याचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं मित्रांनो, देन इट गिव्ज वन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज अँड द सेकंड मॉलिक्यूल ऑफ गलॅक्टोज. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल मिळेल आणि एक गॅलॅक्टोजचा मॉलिक्यूल मिळेल. हे जे डायसॅकॅराइड्स आहेत, दीज डायसॅकॅराइड्स हॅव्हिंग द फॉर्म्युला. सुक्रोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. याच्या अगोदर जो इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितला, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन बघितली, त्यात तुम्हाला सुक्रोजचा फॉर्म्युला सांगितला मी, C12H22O11. कोणताही डायसॅकॅराइड घ्या, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, सर्वांचा फॉर्म्युला सारखाच असणार आहे, बरोबर आहे. मग असे ऑलिगोसॅकॅराइड तुम्हाला 2 मॉलिक्यूल देतात, दॅट आर डायसॅकॅराइड. मग काही ऑलिगोसॅकॅराइड तुम्हाला 3 मॉलिक्यूल देतात मित्रांनो, दीज आर कॉल्ड ॲज ट्रायसॅकॅराइड. जसं डाय म्हटलं आहे आपण, तसं ट्राय सॅकॅराइड्स. सहज तुम्हाला याची डेफिनेशन सांगता येऊ शकते मित्रांनो. डायसॅकॅराइड्स म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल देणार आहेत. तसं ट्रायसॅकॅराइड्स म्हणजे काय, these are the oligosaccharides which on hydrolysis give 3 molecules of monosaccharide. यांचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तर तुम्हाला मोनोसॅकॅराइडचे 3 मॉलिक्यूल मिळतील. मग ह्या ट्रायसॅकॅराइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल तर सहज तुम्हाला सांगता येईल, C18H32O16. याचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तर याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर तुम्हाला 3 मोनोसॅकॅराइडचे मॉलिक्यूल मिळतील. जसं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज मिळाला आहे त्या पद्धतीने. आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आहे मित्रांनो, दॅट वन इज युअर रॅफिनोज. एकच एक्झाम्पल आहे याच्यातलं, रॅफिनोज. बघ ह्या रॅफिनोजचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, हा ट्रायसॅकॅराइड आहे, तुम्हाला 3 मॉलिक्यूल दिलतो. कोणते कोणते देतो तो, वन ऑफ द मॉलिक्यूल इज ग्लुकोज,
सेकंड वन इज युअर फ्रुक्टोज आणि थर्ड वन इज युअर गॅलॅक्टोज. तिघं प्रकारचे जे वर तुम्ही बघितले आहेत तसे तिघं प्रकारचे मॉलिक्यूल सहज तुम्हाला तो रॅफिनोज जो आहे तो देणार. आणि आता तिसरा टाईप आपण बघतोय ऑलिगोसॅकराइडचा. डिपेंडिंग ऑन त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर तो किती मॉलिक्यूल देणार, तर तो तिसरा टाईप असेल टेट्रासॅकराइड्स. डेफिनेशन सहज लक्षात असेल तुम्ही मित्रांनो, आता सहज लक्षात आली असेल, सहज सांगू शकता तुम्ही. दिस आर द ऑलिगोसॅकराइड्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स टेट्रा मीन्स 4 molecules ऑफ मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचे 4 मॉलिक्यूल देणारा जो असेल तो म्हणजे असेल तुमचा टेट्रासॅकराइड. याचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो असेल तुमचा C24H42 and O22. C24H42 and O21 त्याचा एक्झाम्पल आहे मित्रांनो. 22 नाही आहे, 21 आहे. 21 ह्या पद्धतीने याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला C24H42 अँड O21 आणि याचं एक्झाम्पल आहे स्टॅच्यूज. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर दिस वन इज स्टॅच्यूज. स्टॅच्यूजचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, जसं बघा तुम्हाला इथं 2 मॉलिक्यूल मिळाले आहेत, इथं तुम्हाला 3 मॉलिक्यूल मिळाले आहेत. स्टॅच्यूजचं जर हायड्रॉलिसिस केलं मित्रांनो तर तुम्हाला 4 मॉलिक्यूल मिळतात. वन ऑफ द मॉलिक्यूल इज ऑफ युअर ग्लुकोज, सेकंड वन इज युअर फ्रुक्टोज, थर्ड वन इज युअर गॅलॅक्टोज आणि मग चौथा कोणता आता वेगळा मॉलिक्यूल राहिला आहे तर परत गॅलॅक्टोजचाच मॉलिक्यूल तुम्हाला मिळतो, गॅलॅक्टोज. तर ह्या पद्धतीने 4 वेगवेगळे मॉलिक्यूल तुम्हाला मिळतात. एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोजचे मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळतील. तर हे झालं तुमचं ऑलिगोसॅकराइडचं क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ मोनोसॅकराइड मॉलिक्यूल्स ऑफ्टेन आफ्टर दी हायड्रॉलिसिस. तुमच्या पुस्तकात फक्त काय दिलं बघा, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड असं देऊन टाकले. पण हे नेमकं पॉलिसॅकराइड कॉम्प्लेक्स काय आहे, हायड्रोलाइज होतात की नाही, काहीच दिलेलं नाही. पण म्हणून हा चार्ट व्यवस्थित फॉलो करा मित्रांनो. बघा आता ऑलिगोसॅकराइडमध्ये 2 to 10 मॉलिक्यूल मिळतात. किती मिळतात एक्झॅक्ट, डाय, ट्राय, टेट्रा, त्याच्यावरून आपण त्याला क्लासिफाय केलं आहे. इथं जर आता तुम्ही विचार केला मित्रांनो पॉलिसॅकराइड्सचा, त्याच्या नावातच अर्थ देऊन टाकला रे. पॉलिसॅकराइड, पॉली मीन्स मनी. जसं सिम्पली इथं याचं हायड्रॉलिसिस होत नाही, इथं हायड्रॉलिसिस होतून किती मॉलिक्यूल देणार. पण तिथं जर तुम्ही विचार केला आता पॉलिसॅकराइडचा, तर पॉलिसॅकराइडच्या नावातच अर्थ आहे. तुम्ही सहज सांगू शकता की याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर तो किती मॉलिक्यूल देणार. इट कॅन बी हायड्रोलाइज, कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय रे, हायड्रोलाइज होईल आणि तो हायड्रोलाइज झाल्यावर तुम्हाला किती मॉलिक्यूल कसं डिफाईन करणार. दीज आर दी carbohydrates किंवा complex carbohydrates which on hydrolysis gives number of molecules of monosaccharide. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ मोनोसॅकराइड. मग जसं या ठिकाणी मोनोसॅकराइडचे नंबर ऑफ मॉलिक्यूल देणारा त्याला आपण पॉलिसॅकराइड म्हणणार. मग असा कोणता मॉलिक्यूल असेल रे जो तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल देईल. दॅट म्हणजे सेल्युलोज, स्टार्च, ग्लायकोजेन. दीज आर द एक्झाम्पल्स. सेल्युलोज, then starch, ग्लायकोजेन, असे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो. ह्या कोणाचंही तुम्ही, हे पॉलिमेरिक सर्व आहे, कोणाचंही हायड्रॉलिसिस केलं तुम्हाला मोनोसॅकराइडचे नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहेत ते या ठिकाणी मिळतील. बघा आता मेन डिफरन्स काय आहे पॉलिसॅकराइडमध्ये आणि ह्या मोनोसॅकराइड्समध्ये. तर मोनोसॅकराइडचं कॅरेक्टर्स आपण लिहिलं शुगर्स. इकडं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू कन्सिडर दी पॉलिसॅकराइड्स, these polysaccharides are non-sugar. हे याच्या प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो. शुगर्स, नॉन शुगर्स, हे तुमचे शुगर्स आहेत, हे नॉन शुगर आहेत. पुढची प्रॉपर्टी क्रिस्टलाइन, बट these are your amorphous. हे जे पॉलिसॅकराइड्स आहेत हे ॲमॉर्फस नेचर तुम्हाला दाखवतात. सिमिलरली दीज आर सोल्युबल इन वॉटर. हियर दीज आर
insoluble in water. Similarly, these are sweet in taste. If we consider the cellulose or this polysaccharide, these are tasteless molecules, tasteless carbohydrate. तर ह्या पद्धतीने याच्या प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला शुगर नॉन शुगरमधला डिस्टिंग्विश जरी विचारला किंवा मोनोसॅक्राइड पॉलिसॅक्राइडमध्ये डिस्टिंग्विश विचारला, तुम्ही ह्या प्रॉपर्टीज सांगून तो डिस्टिंग्विश करू शकतात. बरोबर आहे. तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरोबर आहे. मग या दोघांच्या प्रॉपर्टीज तुमच्या समोर मी पुटअप केलेल्या आहेत. अँड दिस इज द इन डिटेल क्लासिफिकेशन फॉर युअर कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं अगदी डिटेल क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे. हा चार्ट फार महत्त्वाचा मित्रांनो. हा चार्ट व्यवस्थित एका पेपरवर, कोऱ्या पेपरवर व्यवस्थित ड्रॉ करा, तुमच्या स्टडी रूममध्ये लावून ठेवा. ह्या प्रत्येकाचं एक महत्त्वाचं बघा, हे अल्डोस ट्रायोस टेट्रोस पेंटोस हेक्झोस जे काही आहे, ह्या प्रत्येकाचं एक्झाम्पल मी नोट्समध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. चार्ट व्यवस्थित ड्रॉ करा, त्याच्यात एक्झाम्पल्स पण लिहा. थोडा मोठा चार्ट करायचा आहे कार्डशीट पेपरवर आणि त्याच्यावर दररोज एक दोनदा फोकस करा. कारण की आता मधलं कोणाचं तरी एक्झाम्पल तुम्हाला एंट्रन्सला अल्डो ट्रायचं एक्झाम्पल, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट, असं मध्येच त्याचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून हा पार्ट महत्त्वाचा. म्हणजे तुमच्या चॅप्टरचा एक प्रकारचा हार्ड आहे. याचा पुढचा पार्ट फारसा इन डिटेल मी घेतला नाही, का तुम्ही स्टडी केला नाही तरी पण चालेल. हा एक पार्ट जो आहे कार्बोहायड्रेटचा, याच्या पुढचा पण कार्बोहायड्रेटचा जो कंटिन्यू करणार आपण, म्हणजे पूर्ण कार्बोहायड्रेट संपेल तोपर्यंतचा पार्ट फार तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. म्हणून याचं डिटेल स्टडी तुम्हाला करायचं आहे. हा चार्ट व्यवस्थित ड्रॉ करा, तुमच्या स्टडी रूममध्ये त्याला पेस्ट करा आणि दिवसातून एक दोनदा त्याच्यावर तुमचं फोकस झालं पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण आज थांबणार आहोत. व्यवस्थित व्हिडिओ बघा, रिपीटेडली बघा, रनिंग नोट्स काढा. तसं बाकीच्या नोट्स तुम्हाला मी पाठवणारच आहे. ठीक आहे. अँड इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.